गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कशा आहात सगळे. आज बघा व्हिडिओ बनवणार होते पण घरमालकांनी गाणी लावल्यात ती बघा ऐकायला येते. छान गाणी लावल्यात खरं, ते ऐकत बसलेले. काय म्हणतात आपण, गुजनी गाणी लावल्यात मस्तच. चहा नाश्ता करत होते बघा. आज काय बनवले, आज मी बनवलेत पोहे मस्त बघा. आणि चहा मी पिलेले आहे त्यामुळं दाखवू शकत नाही, आहे की नाही, बरोबर आहे ना. तर कसे आहात सगळे. मी आता बघा सगळं आवरून ठेवलंय, तरी पण जायचं आहे ट्रॅव्हल्सवाल्या. काल तिकीट भेटलं नाही, आज परत आता ट्रॅव्हल्सला फोन करायचा, बघायचं आज संध्याकाळचं देतो म्हटलं ते, बघू आता. भांडी पडल्यात, कपडे पडल्यात, बापरे एवढी भांडी पडल्यात, टब भरून घासायचे. कपडे पडल्यात, नंतर मग व्हिडिओ बनवायचा थोडा वेळ आवरून. आज मस्त आवरणार आहे, व्हिडिओ बनवणार आहे. साडी नेसता येत नाही ना, इथं टाक्या आहेत त्यामुळं ब्लाऊज घालता येत नाही बरोबर. इथंपर्यंत टाक्या आहेत ना, त्यामुळं साडीच नेसता येत नाही आहे. खूप दिवस ते ड्रेस पण घालता येत नव्हते, आता घालते कसे तर खरं गाऊनवरच, त्यामुळं खूप दिवस व्हिडिओ तुम्हाला गाऊनवरच बघायला मिळाली. गाऊन घरी पण तसं पण कसं असतंय, घरी गाऊनच बरा वाटतंय, कामं वगैरे करताना काय हे होत नाही. तर आता मला सांगलीला जायचं आहे. मी प्रॉपर असं व्हिडिओ बनवण्यासाठी की नाही, माझ्याबरोबर एखादी मैत्रीण पाहिजे. म्हणजे खरं कोण मिळाना झाले, कारण कॉमेडी वगैरे करते तेव्हा आहे ना, कोण असेल तर नक्की सांगा मला. आहे ना कॉमेडी वगैरे करते ना, त्याच्यात कोणतं पार्टनर पाहिजे. थोडंफार जरी बोलायला, फक्त बोलायला पाहिजे, असं काय नाही की आपण आता कुठं म्हणजे तेवढंच दोघींनी बनवलं तर तेवढं जरा असं हे होतंय. मी एकटीच बनवते ना, कॅमेरा पण धरायला कोण नसतं या. आणि हाय ते फक्त टाइमपास म्हणून आपण बनवतोय काय. आजकाल माहिती आहे काय, मी काल एक व्हिडिओ बनवला कशावरनं, तर मी असंच एक परवा बाहेर गेलेले, तर तिथं मी का नाही म्हणजे काम होतं माझं म्हणून गेलेले, तर एक माणूस रडत बसलेला होता. मग मी म्हटलं काय झालं व दादा, का रडा लागलाय. तर त्यानं सांगितलं, इतकं वाईट वाटलं, म्हणजे एका बाईनं त्याला इतकं फसवलं की काय सांगायचं. पण म्हणजे मला असं म्हणजे एक आपण बाई आहे, पण बाईच्या विरोधात बोलणं मला म्हणजे ते पटत नाही. पण काय करणार, असं का करतात बायका. कारण कसं आहे माहिती आहे काय, तुम्हाला सगळं तुम्ही म्हणजे आता काय म्हणतात ते, मनानं सगळं करतात, आणि काहीतरी परत झालं ना, त्यांना पैसे काढायसाठी माणसांवरती आरोप करतात ती. आणि ते कायदा आहे काय 376चा, त्या कायद्यात आहे का नाही, बायकांना काहीच गुन्हा म्हणजे हे नाही, त्यांच्यावर गुन्हा होऊ शकत नाही, फक्त माणसांवरच गुन्हा होऊ शकतो या. मग त्याचा फायदा ह्या बायका घेते त्या. तुम्हाला खरं सांगते, ह्या गोष्टीचा अभिमान वाटतोय की आपल्या स्वार्थासाठी कधी कुणाला फसवलं नाही, कधी कुणाचा फायदा घेतला नाही. ह्या गोष्टीचं खरं मनापासून मला अभिमान आहे की दुसऱ्याचा फायदा घेतला नाही. भलेही गरीब आहे आज, आत्ता माझ्या म्हणजे जवळ 10-20 रुपये असतील फक्त, पैसे नसतील, पण एवढं समाधान आहे की कुणाला फसवलेला पैसा आपल्याकडं नाही, कुणाला फसवलेलं घर दागिने काही नाही, फक्त आणि फक्त प्रामाणिकपणा एवढंच. आणि
जे काय कष्टानं कमवते तेवढंच आहे. कुणाचा तळतळाटाचा पैसा नाही, कुणाचा तळतळाट घेतला नाही कधी. इतकं माहिती आहे, मी पहिला नवरा सोडलाय. त्याला सोडताना सगळ्यांनी खूप वेळा म्हटले, तू असं पायानं अशी आहेस तर तुझं सगळं चालतंय, तू जा कोर्टात जा, ह्याच्यात जा. काय करायचंय कोर्टात जाऊन? त्याच्याकडं इस्टेट घेतली, ठीक आहे घेतली, काय करणार आहे ती इस्टेट? मी वरती तर घेऊन जाऊ शकत नाही ना. मला जर खरोखर जर देवाला मला श्रीमंत करायचं असलं तर इतके दिवस मी कष्ट केलेला पैसा माझा गेला नसता. वडिलांनी माझ्यासाठी केलेलं म्हणजे कष्ट करून पैसा दिलेला तो माझ्याजवळ राहिला असता. जर माझ्याजवळ ते राहिलं नाही तर लोकांना लुबाडून घेतलेलं काय राहणार आहे हो? बरोबर आहे की नाही सांगा? त्यामुळं काही झालं तरी जे पुढचा माणूस आपल्याला देतोय ते कुठल्या ना कुठल्या रूपात त्याला मिळत असणार आहे. म्हणून मी कधी कुणाचाच फायदा घेतला नाही आणि त्याचं समाधान आहे मला. मला जरी लोकांनी फसवलं असलं तरी मी त्यांना मला का फसवलं म्हणून मी त्यांना फसवायला जात नाही किंवा त्यांचं नुकसान करायला जात नाही. माझं नुकसान झालंय खूप लोकांमुळं. खूप मैत्रिणी अशा भेटल्यात, खूप लोक अशी भेटलेत की त्यांनी माझी बदनामी केल्या, बिनाकामाची बदनामी केल्या, खूप मैत्रिणी केल्या. पाठीमागं तर खूप गावाकडे मी एवढ्यासाठी राहत नव्हते, लोकांनी उगाचच बदनाम करून सोडले. अरे तुमच्या घरी येऊन राहत नाही मी तरी पण पाठीमागं माझा ते खायचं सवय लागल्या त्यांना. जाऊ दे. आणि तुम्हाला माहिती आहे का, हे आमचे हँडिकॅप लोक आहेत. मी आधी त्यांना म्हणजे कसं मी जात होते एकत्र, म्हणजे आपले लोक आहेत असं वाटायचं, पण एक नंबरची भिकार सोट आहेत. सगळ्यांनी जरी ऐकलं आणि मला जरी कुणी म्हणजे विचारायला आलं तरी मला माहिती आहे मला कोणी विचारू शकत नाही, कारण इतक्या लोकांनी मला फसवले. ह्या लोकांनीच आपल्याच लोकांनी आपल्यालाच बरोबर फसवलेलं आहे आणि आम्हालाच त्यावेळी प्रत्येक वेळी पाठीमागं बदनाम केलेलं आहे. पण मी कशी आहे ते देवाला माहिती आहे. तुम्ही जरी बदनाम केलं तरी त्याचा काही परिणाम माझ्यावर होत नाही. एवढंच काय, माझ्या घरच्यांना येऊन सांगितलंय, काय वाटेल ते सांगितलंय, खोटं नाटक. त्यांना काय, त्यांच्या काय म्हणतात ते, जाऊ दे, मला ते घाण शब्द वापरायचे नाही आहेत आणि मी कधी ते विचार पण करत नाही. जणू काय त्या काय म्हणतात त्याला, त्यांना कुठंतरी नको मला ते आठवत पण नाहीत शब्द. बोलायला गेलं तर मस्त घाण बोलता येते पण नाही बोलायचं आपल्याला ते. आता हे काय आवाज आहे? परत तरी सुद्धा आपण भलं आपलं काम भलं, एखादं काम बघायचं छोटं मोठं. रिसेप्शनचं वगैरे आता काम बघणार आहे मी, बघूया हॉटेलमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये जरी बघितलं तर मला काय आता धावपळ होणार नाही, त्यामुळे बसून एका जागी पाहिजे मला काम. आधी मी रिसेप्शनचं केलेलं आहे, बॅक ऑफिसला केलेलं आहे, बघायचं. नाही तर मेडिकलमध्ये नाहीत का ते बिलं करायला वगैरे, ते पण केलेलं आहे. बघूया आता कुठलं काम मिळतंय ते करायचं. सांगलीत गेल्यावर पाठीमागं बोलणाऱ्यांना एकच सांगते मी, तुम्ही किती जरी माझी बदनामी केली तरी मी काय आहे ते माझ्या मनाला माहिती आहे आणि वरती त्याला माहिती आहे मी काय आहे, कशी आहे. भुकायचं तेवढं भुकू देत. आणि तुम्ही भुकताय म्हणून माझ्यावर काही परिणाम होत नाही. जे माझे आहे ते रुटीन असते आणि असणार आहे.
ज्यामुळे त्यात काही बदल होणार नाही. पाठीमागं भुकायचं तेवढं भुका. आणि हे सगळे ना हँडिकॅप लोकच माझ्या म्हणजे आयुष्यात जे लोक मी त्यांना मानायचे आधी, कारण का तर आपल्यासारखेच आहेत, आपल्यातलेच आहेत, पण लय मस्ती हो, लय मस्ती आहे त्यांनाच. आपल्यात काय तर कमी आहे, आपण काय आहे वाटतच नाही त्यांना. सहानुभूती लोकांची मिळवायची, जाऊ दे त्यांचं त्यांच्या बरोबर, आपल्याला काही घेणं देणं नाही. पण अपंग लोकच अपंगांना खेचत्यात हे मला आता कळले. आणि म्हणजे समोर एक आणि पाठीमागे एक बोलतात. समोर आपल्या समोर सगळं रडून रडून ऐकून घेतील, पुढं मागं जाऊन हसून हसून लोकांनी सांगतील. इतकी बाद आणि नीच ना प्रवृत्तीचे लोक आहेत. जाऊ दे, चला बाय. उद्या आपण बोलूया बाकीचं. म्हणजे आता मला सगळी काम आहेत बघा. हे पोती बांधून ठेवलेले आहेत, कसं न्यायचं मला तर कंटाळा आलाय. गॅस अजून पॅक करायचा आहे, सिलेंडर अजून पॅक करायचा आहे, लय कंटाळा आलाय मला. देवा, सगळी कामं आपोआप झाली असती तर. जाऊ दे. तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा व्हिडिओला. खूप मोनोटाईज लवकर व्हायला हवं. जाऊ दे, एक काम म्हणून मी म्हणजे ह्यातनं काही मिळत नाही, तरी पण एक आशा आहे, अपेक्षा आहेत. पूर्ण झालं तर